बातमीपत्रात आपले स्वागत आहे। नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरात व सार्वजनिक गणेश मंडळात मोठा जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे झाले आगमन। आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या घरी झाले गणरायाचे आगमन। भाजपतर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन। गणेशोत्सवात सुखवर्षा बरसणार, राज्यात मध्यम ते मुसळधार सरींचा अंदाज। वाशी गुरुद्वारातील विविध समस्यांचा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतला आढावा। अजूनही 35% लोक मतदानापासून वंचित। गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे। संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात व सार्वजनिक मंडळात आज गणरायाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले आहे। तू दुःख हरता भक्तगणांचा दाता, तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तू आता। तू सुख करता तू दुःख हरता भक्तगणांचा दाता, तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तू आता। रूप निरखता भान हरपले सुंदर मंगल मूर्ती। महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव। आज संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात व सार्वजनिक मंडळात गणरायाचे जल्लोषात ढोल ताशाच्या गजरात आगमन झाले आहे। नवी मुंबईतही मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जातोय। गत वर्षानुसार यंदाही पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घरगुती व सार्वजनिक अशा एकूण 69,000 गणेश मूर्तींची स्थापना झाली आहे। यामध्ये 68,000 घरगुती तर 1,500 सार्वजनिक गणेश मूर्तींची स्थापना झाली आहे। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाचे आगमन होते। आगमनानंतर 1.5 दिवसांपासून गणरायाच्या विसर्जनास सुरुवात होऊन अनंत चतुर्दशीला 10 दिवसांच्या गणरायाचे विसर्जन होते। विघ्नहर्त्या गणरायाचे आज आगमन झाले असून त्यांच्या स्वागतासाठी मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्य सज्ज झाला आहे। सनी मेहरोल, MVTV। सुख करता तू दुःख हरता भक्तगणांचा दाता, तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तू आता। रूप निरखता भान हरपले सुंदर मंगल मूर्ती, नसा नसातून उधाणलेली आनंदाची भरती। जय घोष चाले तुझा मोरया, जय घोष चाले तुझा मोरया। तो जल्लोष भाई दिल्या स्वसात मशाली भरला गुलाल कपाळी देवा। ढोल तान दिसून जाऊ देहबान हरपून जाऊ एकच हा जय घोष आता देवा। महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव। आज संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरात व सार्वजनिक गणेश मंडळात ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले आहे। आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या घरीही गणरायाचे आगमन झाले आहे। प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा। गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा। गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला
महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव। आज संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरात व सार्वजनिक गणेश मंडळात ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोष व उत्साहात गणरायाचे आगमन झाले। आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या घरीही 1.5 दिवसाच्या गणरायाचे आगमन झाले आहे। सुंदर फुलांच्या डेकोरेशनने मखर सजवण्यात आले आहे। तसेच विधिवत गणरायाची पूजा अर्चा करून महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। आगमनानंतर 1.5 दिवसात गणरायाचे विसर्जन होणार आहे। आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याकडून सर्व नवी मुंबईच्या नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। सनी मेहरॉल, MVTV। मतदान हे लोकशाही प्रक्रियेतील आद्य कर्तव्य आहे, परंतु जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात अद्यापही मोठ्या संख्येने लोक मतदान प्रक्रियेपासून दूर असल्याचे गेल्या काही वर्षातील मतदानाची टक्केवारी पाहिल्यानंतर स्पष्ट होते। मतदान हे लोकशाही प्रक्रियेतील आद्य कर्तव्य आहे, परंतु जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात अद्यापही मोठ्या संख्येने लोक मतदान प्रक्रियेपासून दूर असल्याचे गेल्या काही वर्षातील मतदानाची टक्केवारी पाहिल्यानंतर स्पष्ट होते। जागतिक लोकशाही दिनानिमित्त आढावा घेत असता स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत झालेल्या लोकसभेच्या 16 निवडणुकांमध्ये कधीही 70% मतदारांनी मतदान केले नसल्याचे स्पष्ट होते। स्वातंत्र्यापासूनचे सर्वात कमी मतदान पहिल्या 2 निवडणुकांमध्ये झाल्याचे दिसते। 1951 मध्ये 44.87% मतदान तर 1957 मध्ये 45.44% मतदान झाले। 2009 सालच्या निवडणुकीत केवळ 58.19% लोकांनी मतदान केले होते, तर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक 66.4% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। एकूण नोंदणीकृत मतदारांपैकी सरासरी केवळ 55 ते 58% मतदार नियमित मतदानाचा हक्क बजावतात, म्हणजेच अद्याप जवळपास निम्मे मतदार निवडणूक प्रक्रियेपासून लांब आहेत। ब्युरो रिपोर्ट, MVTV। वाशीतील गुरुद्वारातील विविध समस्यांचा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतला आढावा। तसेच या समस्या लवकरच सोडवण्यात येतील असेही त्यांनी सांगितले। 1 लाखाचा निधी मदत स्वरूपात देणार आहे असेही त्या म्हणाल्या। वाशीतील गुरुद्वारातील विविध समस्या संदर्भात गुरुद्वारात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत आमदार मंदाताई म्हात्रे उपस्थित होत्या। आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासमोर विविध गुरुद्वाराच्या समस्या कार्यकर्त्यांनी मांडल्या। त्यात पार्किंगची समस्या, गुरुद्वाराचा FSI वाढवून मिळावा आणि गुरुद्वाराच्या पाठीमागे असलेले बाथरूम काढण्यात यावे अशा अनेक समस्या मांडण्यात आल्या। या सर्व समस्या लवकरच सोडवण्यात येतील असे आश्वासन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दिले। गुरुद्वाराला 1 लाखाचा निधी मदत स्वरूपात देणार आहे असेही त्यांनी सांगितले। सनी मेहरॉल, MVTV। तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 32% कमी पाणी उपलब्ध असून सप्टेंबर अखेरीस आढावा घेऊन 1 ऑक्टोबर रोजी पाणी कपातीत वाढ करण्यात येऊ शकते। तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 32% पेक्षा कमी पाणी उपलब्ध असून सप्टेंबर अखेरीस आढावा घेऊन 1 ऑक्टोबर रोजी पाणी कपातीत वाढ करण्यात येऊ शकते। सध्या 100 मिलीपेक्षा अधिक जलवाहिन्या असलेले 69 उद्योग, 7 औद्योगिक गाळे, 29 तारांकित हॉटेल आणि 16 बाटलीबंद पाण्याच्या कारखान्यांचा पाणी पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे। जलवाहिन्यांवर बसवलेली जलमापके नादुरुस्त झाली असून या प्रकरणी 15,04,177 जणांवर नोटीस बजावण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV।